जय हिंद मित्रांनो, माय जॉब स्मार्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2023-24 ची जाहिरात येत्या 31 तारखेच्या आधी येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी ही महत्त्वाची गुड न्यूज आहे. सर्वात आधी आपण आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहोत. मित्रांनो, येत्या काही दिवसातच ही जाहिरात आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे जे कागदपत्र आहेत ती लगेच जमवायला सुरुवात करा आणि प्रॅक्टिस सुद्धा सुरू करा. मित्रांनो, जे महत्त्वाचे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते लवकरात लवकर त्यासाठी अर्ज करा. सर्व माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येईल. अर्जाचा नमुना तुम्हाला कसा असतो यासाठी सर्व माहिती आपण देणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी वरती तुम्ही पाहू शकता पोलीस भरतीसाठी जी ग्राउंडसाठी जे आपल्याला इव्हेंट असतात ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुरुषांसाठी शारीरिक चाचणी 50 गुणांची आहे. त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण अशी एकूण 50 गुणांची तुमची ही शारीरिक चाचणी असते. त्यानंतर महिलांसाठी सुद्धा 50 गुणांची ही ग्राउंडची टेस्ट असते तुमची. या ठिकाणी पाहू शकता 800 मीटर महिलांसाठी, तसेच 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुणांची ही तुमची ग्राउंडची परीक्षा असणार आहे. येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात खूप मोठ्या संख्येने येणार आहे. मित्रांनो, त्यामुळे गाफील राहू नका, अभ्यासाला सुरुवात करा. आणि जे नवीन असतील, ज्यांची पहिलीच भरती आहे किंवा ज्यांची शेवटची भरती आहे, अशांनी विशेष काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, कारण वयोमर्यादा ही अट महत्त्वाची असते. या ठिकाणी अभ्यासक्रम सुद्धा मी तुम्हाला सांगू देत आहे. लेखी चाचणीमध्ये पुढील विषय यांचा समावेश असेल. त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील व मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी हा 90 मिनिटाचा असतो. उमेदवारांनी यामध्ये लेखी चाचणीमध्ये 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. तसेच याचा जो शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणे हे संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील. तुमच्या कास्टनुसार ज्या जागा असतात त्यानुसार तुम्हाला परीक्षेसाठी बोलवण्यात येते. हा अर्जाचा नमुना आहे. मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला जी नोंदणी करावी लागते, तुमचा पासवर्ड वगैरे तयार करावा लागतो. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. अशा प्रकारच्या ज्या स्टेप्स असतात त्या तुम्हाला जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगेन. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपले जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, जात पडताळणी, ते सर्व तुम्ही काढून ठेवा.
अशाच नवनवीन अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र.